आजी मी आईला सांगेल तुमच्यासाठी काहीतरी छान बनवायला. नको रे बाबा, तिला त्रास देऊ नकोस, मीच बनवेन. अहो आजी माझ्या आईचा हातचं एकदा खाऊन तरी बघा. ते काय म्हणतात, हा सुगरण आहे ती. बाईनं सुगरण असलंच पाहिजे, तरच संसार सुखाचा होतो बरं का. घराबाहेर थांबणं मला नाही बरं वाटत. हो, काळजी वाटत राहते. फक्त काही दिवसाचाच तर प्रश्न आहे सुशीला. एकदा का त्या आजी नवसाक्षर झाल्यात की मग आपल्या स्वामीचे असं रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणं बंद होईल. हा, त्याने मुळातच सुरुवात उशिरा केली म्हटल्यावर त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागणारच ना. स्वामी, आता ताप उतरलाय, काळजी करण्यासारखं काही कारण नाही. आई अगं पण डॉक्टरांनी सांगितलंय की दिवसभर पट्ट्या ठेवा म्हणून. हे बघ, पण त्याची काही गरज नाहीये आता, आणि वाटलंच तर ठेवीन मी पट्ट्या. जा तू जाऊन आराम कर. नाही नको आई, मी बसतो इथेच. मुक्ताला काय लागलं तर. स्वामी, अरे खरंच काही गरज नाहीये आता. खरंच काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आई मी आजीकडे जाऊन येऊ. अगं सकाळपासून गेलो नाही ना, वाट बघत असतील त्या. आई मला माहितीये मुक्ता अशी आजारी असताना मी. अरे जा तू, आणि मुक्ताजवळ आता मी आहे ना, तू खरंच जा आजीजवळ. तिलाही तुझा लळा लागलाय, माझ्या लक्षातच नाही आलं ते. म्हणजे मी जाऊ ना? हो बाळा, जा ना. पण स्वामी, तुला एक विचारू? हो विचार. नाही काय झालं? हे बघ स्वामी, तू आजीला बोलायला लावलंयस. आता आजी तुझ्यावर खूप जीव लावते, पण हे सगळं किती दिवस चालणार आहे? उद्या जर तुला आजीला नाही भेटायला मिळालं तर तिला तुझ्या वाचून कसं करमेल? आणि मग ती पुन्हा एकटी पडली तर? स्वामी, तुझ्याशी बोलतेय मी, कसला विचार करतोयस? आई मी आजींकडे जाऊन येतो, त्या वाट बघत असतील. बरं जा. हो. आजी माफ कर ग, मला यायला उशीर झाला. घरी थोडं काम होतं. आजी रुसलीस ना माझ्यावरती, पण घरी खूप महत्वाचं काम होतं ग, म्हणून यायला उशीर झाला. ठीक आहे, तू मला शिक्षा कर. सांग मी काय करू? मी उठाबशा काढू? अरे हो 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 हो, बस झालं. मी नाही रागवणार तुझ्यावर. आजी म्हणजे तू माफ केलंस मला? हो केलं माफ, पण खरं काम होतं की विसरला होतास? असं का बोलतेस ग आजी? मी जेवढा वेळ तुझ्यापासून वेगळा असतो तेव्हा तुझीच आठवण काढतो. पण आज सकाळी माझी बहीण मुक्ता अचानक आजारी पडली, म्हणून मला तिथे थांबावं लागलं. अरे देवा, काय झालं तुझ्या बहिणीला? तिला अचानक ताप आला,
डॉक्टरांना फोन लावला तेव्हा ते म्हणाले डोक्यावर पट्ट्या ठेवा म्हणून. तिचा ताप कमी होईपर्यंत मी तिथेच बसून होतो. अरे देवा, मी उगाचच गैरसमज करून घेतला. मला माफ कर पोरा. अरे अरे पण तू इथं का आलास? तिची काळजी घ्यायला घरी थांबायचं ना. आजी, पण आता बरं वाटतंय तिला. मला माहिती होतं तुम्ही माझी खूप वाट बघत असाल, म्हणून आलोय मी. किती गोड आहेस रे पोरा, किती गोड आहेस. सगळ्यांची काळजी घेतोस तू. स्वामी, आधी घरच्यांची काळजी घ्यायची, नंतर वेळ मिळाला ना मग इकडे यायचं. हा, आई, स्वामी, अरे काय झालं? कुणी काही बोललंय का तुला? हे बघ, आजी काही बोलल्या आहेत का? हो बोलल्या, खूप बोलल्या. स्वामी, अरे तू त्यांच्यासाठी इतकं करतोस आणि तरीही त्या तुला बोलल्या. हे बघ, उद्यापासून तू त्यांच्याकडे नको जात जाऊस. आई, त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला, तसं मी तुला कधीच सोडून नाही जाणार. नाही रे बाळा, आणि मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. आई, अगं पण त्याला एकदाही नाही वाटलं का ग आपल्या आईला परत भेटायला यावं म्हणून? अरे जो मुलगा आपल्या आईला संपूर्णपणे विसरून गेलाय, त्याला आईची आठवण काय येईल? आई, मी कुठेच नाही जाणार, शाळेत सुद्धा नाही जाणार. मी शिकून तुला विसरलो तर? स्वामी, हे बघ, तू असं काहीच करणार नाहीयेस, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कितीही शिकलास ना तरी असं कधीच वागणार नाहीस. आई, अगं पण मोठे होऊन माझे विचार बदलले तर? नाही, मी शपथच घेतो. आई, मी तुला सोडून पुन्हा कुठेच जाणार नाही, तुला कधीच विसरणार नाही, आणि तूही मला सोडून कुठेच नाही जायचं. नाही रे माझ्या बाळा, कधीच नाही. आजोबा, आज तुम्ही हाक मारायच्या आधीच आलात. कारण तुला माझी गरज होती. अरे योगायोग. बोल, कशा आहेत आजी? आजी खूप छान आहेत, आणि मलाही आता काही बोलत नाही. माझ्याशी पण खूप छान बोलतात. आता त्यांना करमायला लागलंय. अरे वा, मग आता माझी आठवण का काढलीस तू? आजोबा, आता आजी खूप खुश आहे. त्यांना वाटतंय की तिची सगळी माणसं आता तिला परत मिळाली. बघ स्वामी, आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात उमेद निर्माण होणं, आपल्यामुळे कोणाला तरी आयुष्य जगावंसं वाटायला लागणं, यात केवढा आनंद असतो. हो आजोबा. आजोबा, पण मला नाही वाटत की त्या मला मी म्हणून स्वीकारत असतील. बरोबर ओळखलंस स्वामी. अरे त्यांचं सुख तू नाहीस, त्यांचा मुलगा आहे. त्या तुझ्यात त्यांच्या मुलाला शोधायचा प्रयत्न करतात. त्यांच्या तुझ्यावर नाही, तुझ्यातल्या त्यांच्या मुलावर माया आहे. म्हणजे ती मला जीव लावत नाही ना? नाही, स्वामी, गैरसमज करून घेऊ नकोस. अरे त्यांची तुझ्यावर सुद्धा माया आहे, म्हणून तर त्या तुझ्याशी इतकं प्रेमाने बोलतात. पण त्यांचं खरं सुख त्यांचा मुलगा त्यांना पुन्हा भेटण्यात आहे. त्याच्या भेटीकडे त्या वर्षानुवर्ष डोळे लावून बसले आहेत. हो आजोबा, त्यालाच परत आणायचंय मला, पण काय करू काहीच कळत नाहीये. मला सगळं नीट समजावून सांग बघू. आजोबा, तिचा मुलगा 16 वर्षापूर्वी शिकायला म्हणून अमेरिकेला गेला. 16 वर्ष झाली, परत आलाच नाही. त्याचे वडील वारले तेव्हा एकदा आला होता. बरं, मग पुढे? मग काय, लगेच निघून गेले. आजकाल तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय असं म्हणतात. अरे पण माणसं दुरावली त्याचं काय? या मुलांच्या मनात मातृभूमी, देशप्रेम हे जर निर्माण होणार नसेल तर ते या देशाचं अपयश म्हणावं लागेल. हा देश आपण तरुणांचा म्हणतो, पण इथे
पण इथे म्हाताऱ्यांच्या नशिबी एकटेपण येतं हेच सत्य आहे. पण आजोबा, मी त्या आजींना कधी एकटं पडू देणार नाही. नेहमी त्यांच्या सोबतच राहील. पण आपण त्यांच्या मुलाला परत बोलवायचं कसं? मागे तू एकदा म्हणाला होतास की त्याचे वडील वारले त्यावेळी तो आला होता. यावेळी आई वारली असं सांगून त्याला बोलवावं लागेल. पण कसं? त्यासाठी त्याला फोन करावा लागेल. त्याचा फोन नंबर शोधून काढावा लागेल. म्हणजे आजोबा, मला खोटं बोलायला लागणार ना? स्वामी, आपण खोटं बोलण्याने एखादं चांगलं काम होत असेल तर त्यात हरकत ती काय? हे बघ, तुझ्या एकदा खोटं बोलण्याने आजींना त्यांचा मुलगा परत मिळाला तर ते क्षम्य आहे. ठीक आहे आजोबा, पण ते परत आल्यावर थांबतील ना? आधी त्याला येऊ देत तर खरं. कदाचित आईला पाहिल्यावर त्याचे विचार बदलतील. आणि नाहीच बदलले तर तू आहेस की. हो आजोबा, मी फोन नंबर शोधून काढतो आणि फोन लावतो. पण स्वामी, एक लक्षात ठेव, त्याला परत जाऊ न देण्याची ही शेवटची संधी असेल. कोणत्याही परिस्थितीत त्याला पुन्हा जाऊ देऊ नकोस. हो आजोबा. आजी, आजी, आजी कुठे आहेस तू? अरे स्वामी, तू मध्येच कसं काय आलास? आजी, तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो ग मी. मला माहिती इथे एकटीला तुला करमत नसेल. हो रे, मला सुद्धा करमत नाही रे. अरे, तू भेटल्यापासून सारखी तुझी वाट बघत असते बघ. तू कधी एकदा येतोस आणि तुझ्याशी कधी एकदा भरभरून बोलते असं वाटतं बघ. आजी, आदित्य काकांचा पत्ता किंवा फोन नंबर असेलच ना तुझ्याकडे? हो, तो आला होता ना तेव्हा लिहून ठेवलं होतं कुठेतरी, पण मला नक्की आठवत नाहीये, कारण मला फोन वगैरे काही करता येत नाही ना रे. पण तू का विचारतोयस? नाही, मला काही करायचं नाहीये. मी आपलं असंच विचारतोय. पण कुठे आहे ते सगळं? अरे, असेल त्या कपाटात. पण तुला कशाला हवं? नाही, मला नकोय. मी आपलं असंच विचारलं. मला बघायचं होतं ते अमेरिकेचे पत्ते कसे असतात. का तुला सुद्धा तुझ्या आई वडिलांना सोडून परदेशी जावंसं वाटतं की काय? आजी, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावर? ठीक आहे, जातो मी. अरे थांब थांब थांब, माझा तुझ्यावर विश्वास आहे रे बाळा, पण परदेशाचं नाव काढलं ना की छातीत कसं धस्स होतं रे. आजी, मला काहीतरी खावंसं वाटतंय. मला खूप भूक लागली आहे ग. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. काय बनवू तुझ्यासाठी? आजी, तू त्या दिवशी शिरा केला होता बघ, अगदी तसा शिरा हवाय मला. हो हो, आणते. हा, आणते. थांब, आणतेच, आलीच. स्वामी, कुठे निघालास? कुठे नाही आजी, मला जरा काम आठवलं. थांब ना, आता शिरा होईल ना. नाही, नको, मला भूक नाही. काय मुलगा आहे?
आता म्हणाला भूक लागली आहे, शिरा बनव, आणि काम आहे म्हणून निघून गेला. हा फोन लागत नाहीये. 0017 हा तर नंबर बाहेरच्या देशातला आहे. हा इथून नाही लागणार. मग कुठून लागणार काका? त्यासाठी तुला ISD कॉल करावा लागेल, आणि हा कॉल करण्यासाठी भरपूर पैसे लागतात. काका दुसरा कोणता पर्याय नाहीये का? पर्याय एक पर्याय, कोणाकडे मोबाईल असेल तर त्यावरून हा नंबर लागेल. बरं येतो. आजोबा. काय रे एवढा धावत का आलास? आजोबा, अहो मी फोन लावायचा खूप प्रयत्न केला, पण फोनच लागत नाही. त्या फोनवाल्या काकांनी सांगितलं की मोबाईलवरनं लावा मग लागेल, म्हणूनच आलोय मी. आजोबा तुमच्याकडे आहे ना मोबाईल? हो आहे ना. हा घे, लाव. नाही नको, तुम्हीच लावा आणि बोला सुद्धा. माझा आवाज लहान मुलासारखा वाटतो, तो ऐकून ते येणार नाही. तुम्हीच बोला ना त्यांच्याशी. असं म्हणतोस? दे नंबर लावून दे. हॅलो, आदित्य आहेत का? हा आदित्य बोलताय. मी देवगडहून बोलतोय. एक वाईट बातमी होती. तुमच्या मातोश्री आता या जगात नाहीये. हो, तुम्ही लवकरात लवकर गावी निघून या. सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. बरं बरं. आजोबा काय म्हणाले ते? ते म्हणाले की उद्या सकाळी ते येत आहेत. तोपर्यंत अंत्यविधी करू नकात असं म्हणाले. आजोबा तुम्ही सांगितलं तसंच झालं. आई वारली हे कळलं तर यायला लगेच तयार झाला तो. आता मी माझं काम केलेलं आहे. तुझं काम तुला करायचंय आता. आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. मग मी माझं काम कसं करतो ना तेच बघा. स्वामी, त्याच्या लहानपणीच्या आठवणींना तुला उजाळा द्यावा लागेल. त्याचं बालपण त्याच्या मनात जागृत करून द्यावं लागेल. हो आजोबा, मी नक्की करेन. आजोबा मला वाटलं नव्हतं तो परत येईन म्हणून. मला हे काम खूप अवघड वाटलं होतं, पण तुम्ही किती सोपं केलं ते. स्वामी, कुठचंही काम सुरू करण्याआधी कठीण वाटत असतं, पण ते एकदा का आपण केलं ना की मग सोपं होऊन जातं. आजोबा तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी त्याला थांबवू शकेन. अरे माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर कायम आहेत. चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम करणाऱ्यांमागे मी नेहमी उभा राहत असतो. भले त्यांनी माझ्याकडे आशीर्वाद मागितला नाही तरी सुद्धा चालेल. आजोबा खूप मोठं काम केलंय तुम्ही. तुमचे आभार कसे मानू काही कळत नाही. अरे वेड्या, माझे आभार कशासाठी मानतोयस? तुझा आनंद तोच माझा आनंद. बरं जा, आता आजीला भेटायला जायचंय ना तुला. आजोबा तुम्हाला कसं कळलं? अरे योगा योग, दुसरं काय. ये. जोपर्यंत माणसात ईश्वर जिवंत आहे तोपर्यंत ईश्वराला माणसाची काळजी करायची आवश्यकता नाही. आजी, उद्यापासून तुझ्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे.
ज्याची तू इतकी वर्ष वाट पाहत होतीस. असं उद्या काय होणार आहे? काही चमत्कार होणार आहे का? उद्या माझी बहीण मुक्ता, तिला मी सोबत घेऊन येणार आहे. तिला भेटून तुला खूप बरं वाटेल. अरे हो हो, आण आण. आणि हो, तुझ्या वडिलांचं सुद्धा गावात खूप नाव आहे. त्यांना आण ना आपल्याकडे एकदा. हो नक्की आहे. एकदा मुक्ता येऊन गेली ना तर घरातले सगळे येतील हळूहळू. तू एकटा जरी आलास ना तरी सगळे भेटल्याचा आनंद वाटतो रे मला.